22 ऑगस्ट 2018 शुक्रवार. वेळ रात्री 11:30. राहुल आणि त्याचे 4 मित्र 5 सीटर गाडीने मुंबईकडून चिपळूणला निघाले. मित्राचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी चिपळूणच्या रिसॉर्टला पार्टी करायचा घाट घातला. राहुल गाडी चालवत होता. थोडी दारू पिल्याने त्यांना नशा चढली होती. ते 4ही जण एन्जॉय करत जोक्स पास करत जात होते. आता खालापूर क्रॉस करून बराच वेळ झाला होता. 90 ते 100च्या स्पीडने ते जात होते. थोड्याच वेळात ते कशेडी घाटाजवळ पोहोचले. ते याआधीही खूप वेळा कशेडी घाटातून गेले होते, त्यामुळे तो घाट त्यांच्यासाठी नवीन नव्हता. पण रात्री घाटातून प्रवास करायची ही त्यांची पहिलीच वेळ. अमावस्या असल्याने सगळीकडे अंधार पसरला होता. त्या रात्री तो घाट खूपच भयानक वाटत होता. मध्येच टिटवीचा आवाज त्यांच्या कानावर पडत होता. रस्त्यावर एकही गाडी दिसत नसल्याने राहुल जरा दबकूनच गाडी चालवत होता. त्या अंधारलेल्या रस्त्यात वेगळीच भयानक शांतता त्यांचं मन अस्वस्थ करत होती. रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे तोंड वासून आपल्याकडेच बघतायत असा भास होत होता. अर्धा घाट पार केल्यावर राहुलला आपल्या गाडीबरोबरच कसली तरी सावली धावते असा भास होत होता. त्याला आता खूप घाम फुटू लागला. खरंच कोणी आपल्या गाडीबरोबर धावते का? या विचाराने त्याचे हातपाय थरथरू लागले. त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. आता मागे बसलेल्या मित्रांनाही वेगळी शक्ती आपल्या बाजूला आहे याची जाणीव झाली. त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. आता गाडीत भयानक शांतता पसरली होती. ती सावली अजूनही आपला पाठलाग करते असं राहुलला दिसत होतं. शेवटी न राहूनच त्याने गाडी थांबवली. बाजूला पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं. खाली उतरण्याची हिंमत कोणाचीही झाली नाही. आपल्याला भास झाला असं समजून त्याने गाडी पुन्हा सुरू केली. तशी त्याला पुन्हा ती अनामिक सावली आपल्याबरोबर धावते असं दिसू लागलं. यावेळेस गाडीच्या प्रकाशात ती सावली आता गडद होऊ लागली. अकराळ विक्राळ दिसणारी ती सावली बघून राहुलच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. धीर धरून त्याने मित्रांना त्या सावलीकडे इशारा केला. आता सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. तो घाट कधी संपतो असं त्यांना झालं होतं. पाऊण तास होऊनही घाट संपायचं नाव घेत नव्हता. पुन्हा पुन्हा तीच झाडे लागतायत, तीच वळणं लागतायत असं त्यांना जाणवू लागलं. आपल्याला चकवा लागलाय हे एव्हाना त्यांना कळून चुकलं. राहुलने गाडीचा स्पीड वाढवला. पुन्हा त्याच वळणावरून त्यांची गाडी धावत होती आणि गाडीबरोबर ती अनामिक सावलीही धावत होती. तेवढ्यातच एक मोठी किंचाळी त्यांच्या कानावर पडली. तसा राहुलने घाबरून ब्रेक लावला. आता त्यांच्या गाडीसमोर ती अनामिक सावली गाडीच्या प्रकाशात त्यांना स्पष्ट दिसू लागली. 5 ते 7 फूट उंचीची सावली कोणत्या तरी माणसासारखीच असल्याचं त्यांना दिसलं. पुढे जावं तर ती सावली समोरच होती. काय करावं त्यांना कळत नव्हतं. तेवढ्यातच त्यांच्यातला एक मित्र अजय बोलला, आपण खाली उतरून पाहायला हवं. नक्की कोण आहे ते? पण खाली उतरायची हिंमत त्यांची होत नव्हती. हृदयाची धडधड वाढू लागली. पण आता दुसरा कोणताच मार्गही त्यांना दिसत नव्हता. कारण पुढे गेलो तरी ते त्याच रस्त्यावर फिरत राहणार होते हे त्यांना कळून चुकलं होतं. शेवटी हिंमत करून ते गाडीतून खाली उतरले. वेगळी शांतता होती त्या ठिकाणी. माणसाचा आकार घेतलेली सावली फक्त रोडवर दिसत होती. आजूबाजूला पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. हा सर्व प्रकार पाहून ते जागेवरच थबकले. हिंमत करून राहुलने मोठ्या आवाजात, कोण आहे तिथे? समोर ये असं म्हणताच ती सावली त्यांच्या दिशेने सरकत असल्याचे दिसले. तसा त्यांच्या अंगावर भीतीने काटा आला. ते सर्व घाबरून भरभर गाडीत बसले. राहुलने गाडी सुरू केली आणि वेगाने निघाले. थोड्याच वेळात घाट संपून चिपळूणच्या रस्त्याला लागले. तसा सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. पहाटे 5 वाजता ते चिपळूणला पोहोचले. त्यांनी आधीच रिसॉर्ट बुक केले असल्याने त्या रिसॉर्टमध्ये पोहोचले. झालेल्या प्रकरणाने सगळेच हादरून गेले. दमल्यामुळे तसेच ते झोपी गेले. सकाळी उशिरात जाग आली. राहुल अजूनही झोपलेलाच होता. तापाने फणफणला होता. त्याचं डोकंही खूप दुखत होतं. मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कसलीच शुद्ध नव्हती.
रात्रीचा प्रकार अजूनही त्याच्या डोळ्यासमोरून फिरत होता. थोडा वेळ झोपून बरं वाटेल असं बोलून तो पुन्हा झोपी गेला. चौघे मित्र बाहेर एक फेरी मारण्यासाठी निघून गेले. 1.5 तासात आले तर त्यांना राहुल फ्रेश होऊन मस्त तयार होऊन बसलेला दिसला. सकाळी तापाने फणफणलेला राहुल आता आपल्याला काहीच झालं नाही असं दाखवत होता. अजयने राहुलला कसं वाटतंय हे विचारल्यावर राहुलने विक्षिप्तपणे हसत, मला काय झालंय, मी एकदम ठणठणीत आहे असं म्हणून मोठ्याने हसू लागला. राहुलचं वागणं पाहून आता सर्वजण गोंधळात पडले. त्याकडे दुर्लक्ष करत पार्टीची प्लॅनिंग करू लागले. पूर्ण दिवस चिपळूणमध्ये फिरून रात्री रिसॉर्टवर बर्थडे सेलिब्रेट करायचा असं ठरलं. सर्व तयारी करून निघाले. चिपळूणच्या निसर्गरम्य अशा समुद्रकिनारी त्यांनी बराच वेळ घालवला. रात्री केक कापून ड्रिंक घेऊन सर्वजण एन्जॉय करत होते. पण राहुलने ड्रिंक नव्हती घेतली. त्याचं लक्ष नव्हतंच या सगळ्यांकडे. मनाशीच काहीतरी विचार करत तो बसला होता. एक आसुरी भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याला लवकरात लवकर मुंबईला परत जायचे होते. एव्हाना सर्वजण झोपी गेले होते. राहुल मात्र रात्रभर जागाच होता. सकाळी लवकरच तयार होऊन सर्व मुंबईच्या दिशेने निघाले. दुपारपर्यंत ते मुंबईला पोहोचले. सर्वांना ड्रॉप करून राहुलने त्याच्या अंधेरीला राहत्या घरी गाडी वळवली. वडील लहानपणीच गेल्याने घरी आई आणि छोट्या भावाची जबाबदारी राहुलवर होती. तसा तो खूप हुशार मुलगा होता. कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याने चांगल्या पोस्टवर जॉब मिळवला. पूर्ण घराची जबाबदारी त्याच्यावरच होती. थोड्याच वेळात राहुल घरी पोहोचला आणि थेट आपल्या रूममध्ये गेला. राहुलचं वागणं त्याच्या आईला खटकलं. प्रवासात दमला असेल असं तिला वाटलं होतं. जवळजवळ 1 तासाने राहुल रूममधून बाहेर आला आणि काहीच न बोलता गाडी सुरू करून निघून गेला. त्याचं वागणं खूपच विचित्र झालेलं. आज तो पूर्वीचा राहुल नव्हता. काहीतरी वेगळंच त्याच्या डोक्यात सुरू होतं. वेगाने गाडी चालवत तो जवळच असलेल्या टिळकनगरमध्ये पोहोचला. पार्किंगला गाडी उभी केली. गाडीच्या काचा खाली करून चेहऱ्यावर विक्षिप्त स्माईल करत कोणाच्या तरी प्रतीक्षेत बसून राहिला. जवळजवळ 4 तास एकटेच गाडीत बसून त्याने घालवले. रात्री 8ची वेळ. थोड्याच वेळात एक पांढऱ्या रंगाची गाडी त्याच्या गाडीच्या बाजूला येऊन उभी राहिली. 5 फूट 5 इंच उंचीचा, रंगाला सावळा माणूस गाडीतून उतरून पुढे जाऊ लागला. त्याला पाहून राहुलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याचे डोळे रागाने लाल झाले. क्षणाचाही विलंब न करता राहुल त्याचा पाठलाग करत निघाला. कोणीतरी आपला पाठलाग करत आहे असं त्याला जाणवलं. त्याने मागे वळून बघितलं आणि राहुलला हटकलं. रंजन म्हणाला, कोण तुम्ही? माझा पाठलाग का करत आहात? राहुल म्हणाला, मी राहुल. तुम्ही रंजन देसाई ना? मला तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. ठीक आहे, या, आपण घरात बसून बोलूया असं म्हणून रंजन बंगल्यात गेला आणि त्यामागोमाग राहुल. तुम्ही बसा, मी फ्रेश होऊन येतो. अवघ्या 3 ते 4 मिनिटातच रंजन फ्रेश होऊन आला. राहुल खाली मान घालून फरशीकडे एकटक बघत बसला होता. भयान शांतता पसरली होती. रंजन म्हणाला, काय काम होतं तुमचं? राहुलने रंजनकडे नजर वळवली आणि विक्षिप्तपणे मोठमोठ्याने हसू लागला. पूर्ण बंगल्यात त्याच्या हसण्याचा आवाज पसरला. राहुलचं वागणं पाहून रंजनने रागातच, कोण आहेस तू? असे विचारले. तसं राहुलने त्याच्यावर नजर रोखून पाहिलं आणि बोलायला लागला, विसरलास मला? मी तोच श्रीशांत केलसकर. आणि पाठमोरा होऊन उभा राहून राहुल पुन्हा मोठमोठ्याने हसू लागला. आता रंजनचा थरकाप उडाला. याला कसं श्रीशांतबद्दल माहिती? असा विचार मनात तो करत बोलला. पण श्रीशांत तर? राहुल म्हणाला, 4 वर्षांपूर्वी तू आणि तुझे 3 साथीदार प्रशांत, मंगेश, रोशन, तुम्ही मिळून माझा खून केला. तुम्ही माझा घात केला. मला दारू पाजून कशेडी घाटात नेऊन तुम्ही माझ्या डोक्यावर वार केले. माझी काय चूक होती? मी तडफडत होतो, प्राणांची भीक मागत होतो.
तुम्ही तसंच मला घाटातून खाली फेकून दिलं. माझ्या डोक्यातून रक्त येत होतं. मी जिवंत होतो. मला कोणीच मदत केली नाही. कदाचित माझा आवाजही कोणाला गेला नसेल. तिथेच मी माझे प्राण सोडले. काही दिवसांनी माझी बॉडी सडली. त्यावर हजारो किडे झाले. खूप दुर्गंध येत होती. त्यानंतर मी आजपर्यंत भटकतोय माझा बदला घेण्यासाठी. गेल्या 4 वर्षांपासून रोज घाटात कोणीतरी माझी मदत करायला येईल म्हणून मी फिरत होतो. आणि राहुल आला. ती रात्र अमावस्येची होती. त्याने मला हाक मारून बोलावलं. त्यामुळे मला त्याच्या शरीरात शिरता आलं. हो, मी आलोय माझा बदला घेण्यासाठी, असं म्हणत तो जबडा मोठा करत हसू लागला. राहुलच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. तो काही बोलणार एवढ्यातच श्रीशांतने त्याचा गळा पकडून त्याला वर उचलले आणि दुसऱ्या क्षणी दूर फेकून दिलं. रंजन समोरच्या भिंतीवर आदळून खाली पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. आता आपली सुटका नाही हे त्याला कळून चुकलं. श्रीशांत आपले दात एकमेकांवर आदळत आवाज करत होता. रंजनच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. आपला जीव वाचवण्यासाठी तो गयावया करू लागला. माझी यात काही चूक नाहीये. मला माफ कर. ह्या मागचा खरा सूत्रधार मंगेश आहे. त्यानेच आम्हाला त्याच्या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतलं. श्रीशांतला आता खूपच राग येत होता. माझी काय चूक होती व मला का मारलं? त्याने रोखून रंजनकडे पाहत विचारलं. आज त्याला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहिजे होती. रंजन थरथर कापत बोलू लागला. 4 वर्षांपूर्वी आपण कॉलेजमध्ये लास्ट इयरला असतानाच तुझं आणि मधूचं प्रेम प्रकरण सुरू होतं. हे मंगेशला समजलं होतं. त्याचं मधूवर आधीपासूनच खूप प्रेम होतं आणि तू मध्ये आलास. त्यानंतर कित्येक दिवस तो एकटाच राहू लागला. मंगेशला हे सहन नाही झालं म्हणून त्याने मैत्रीचा वास्ता देऊन तुझा काटा काढण्यासाठी आम्हाला तयार केलं. रंजनचं बोलणं ऐकून श्रीशांतला मधूची आठवण आली. तिच्या विरहाने तो आणखीनच दुखावला गेला. त्याच्या डोळ्यातून अश्रूऐवजी फक्त रक्त वाहत होतं. तो चवताळून उठला आणि तेवढ्याच द्वेषाने बाजूला असलेली मोठी फुलदाणी उचलून त्याने रंजनच्या डोक्यावर मारली. नारळ फोडावा तसा तो त्याच्या डोक्यावर घाव घालत होता. रंजनच्या डोक्यातून रक्ताची धार लागली होती. तो आक्रोश करत जमिनीवर पडला. श्रीशांत अजूनही त्याच्या डोक्यात घाव घालत होता. सगळीकडे रक्तच रक्त झालं होतं. रंजन मेलाय हे कळाल्यावर श्रीशांत त्याच्या बाजूला बसला. वेगळाच आनंद त्याच्या चेहऱ्यावर पसरला. त्याने रंजनचं सांडलेलं रक्त घेऊन आपल्या पूर्ण चेहऱ्याला लावलं. जणू त्याला त्याच्या रक्ताची तहान लागली होती. आता श्रीशांतच्या डोक्यात मधूचा विचार सुरू होता. आता त्याला मधूला भेटायचं होतं. तसाच उठून तो घरी परतला. रात्रभर त्याच्या डोळ्यांसमोर फक्त मधूचा चेहरा दिसत होता. 4 वर्षांपूर्वी घडलेलं सर्व फ्लॅशबॅक सारखं त्याच्या डोळ्यासमोर उभं झालं. सकाळी जाग आली तेव्हा राहुल आपल्या खोलीत होता. त्याला काहीच कळत नव्हतं. त्याचं पूर्ण शरीर सुया टोचल्यासारखं झोंबत होतं. डोळ्यांची आग होत होती. तो उठून हॉलमध्ये आला. कॉफीचा घोट घेत टीव्हीवर न्यूज पाहत बसला. काल झालेल्या निर्दयी खुनाची बातमी पाहून त्याच्या अंगावर सरकन काटा आला. राहुलने लॅपटॉप ओपन केला. बराच वेळ चाच पडल्यावर फेसबुकमध्ये नकळतच त्याने सर्च बॉक्समध्ये मधू सावंत नाव टाकले. तो आता यांत्रिकपणे हे सर्व करू लागला. मधूची प्रोफाईल पाहू लागला. त्यात तिचं सध्या जॉब करत असलेल्या कंपनीचं नाव दिसलं. श्रीशांतने पूर्णपणेच राहुलच्या शरीरावर ताबा मिळवला होता. दिवसभर तो फक्त मधूचाच विचार करत बसला होता. तिला भेटण्यासाठी खूपच आतुर झाला होता. कॉलेजमध्ये असताना त्याने पहिल्यांदा मधूला पाहिलं आणि पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडला. मधू खूपच लोभस आणि शांत मुलगी. गौरवर्ण, लांबसडक केस, मध्यम बांधा अशी ही मधू. मधूची आणि श्रीशांतची मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात. मधूचं श्रीशांतवर खूपच प्रेम होतं. पूर्ण दिवस ती त्याचीच काळजी घेत असे.
तासनतास हातात हात घेऊन कित्येक स्वप्न त्यांनी रंगवली होती. सगळं श्रीशांतच्या डोळ्यासमोरून जात होतं. त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मधूला भेटायची ओढ लागली. संध्याकाळी 5 वाजता छान तयार होऊन मधू ज्या ठिकाणी जॉब करत होती तिथे तो पोहोचला. तिला कधी बघतो असं त्याला झालं होतं. थोड्याच वेळात मधू त्याला दिसली. मधूला पाहून श्रीशांत वेडा झाला. आजही ती तशीच सुंदर आणि लोभस दिसत होती. तो तिच्याकडे पाहतच राहिला. ती त्याच्या समोरून पाठमोरी होऊन जाऊ लागली. श्रीशांतने मधूला आवाज दिला. मधू म्हणाली, कोण तुम्ही? तो काहीच बोलला नाही. 1 मिनिट ती त्याच्या डोळ्यातच पाहत राहिली. ते डोळे तिला ओळखीचे वाटत होते. त्याच्या डोळ्यात तिला तेच प्रेम दिसत होतं. श्रीशांतचे डोळे पाण्याने भरले. श्रीशांत म्हणाला, मधू, मी श्रीशांत, तुझा श्री. मधूला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ती स्तब्धपणे उभी होती. पण हे कसं शक्य आहे? तिचा गोंधळ उडाला. श्रीशांत म्हणाला, मला माहिती आहे, विश्वास ठेवणं कठीण आहे. मी तुला सगळं काही सांगतो. जवळच एक गार्डन आहे, आपण तिथे जाऊन बोलूया का? तिने होकारार्थी मान हलवली. मधू आणि श्रीशांत गार्डनमध्ये गेले. त्याच्याबरोबर घडलेली सर्व हकीकत त्याने तिला सांगितली. त्यांनी घालवलेल्या क्षणांची आठवण तिला करून दिली. मधूचा आता त्याच्यावर विश्वास बसला होता. ती खूपच रडू लागली. रडत रडत ती श्रीला बिलगली. तिच्या स्पर्शाने त्याच्या अंगावर काटा आला. कितीतरी वेळ ती त्याला मिठीत घेऊन रडत होती. मधू म्हणाली, श्री, तू मला सोडून का गेलास? तुझ्याशिवाय मी कशी जगली असेन? तू आता मला सोडून कुठेच नाही जायचं. इतकं बोलून ती पुन्हा रडू लागली. मधूला आता मंगेशने कसं आपल्याला श्रीशांतपासून वेगळं केलं हे कळालं होतं. गेल्या काही वर्षात श्रीशांतचा काटा काढल्यावर मंगेशने मधूबरोबर जवळीक साधली होती. काही महिन्यांपूर्वी त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली. मधूच्या घरच्यांनीही त्याला संमती दिली. पण मधूच्या मनात फक्त श्रीशांत होता. आता तिचा खूपच संताप झाला. मंगेशने आपल्याला आणि श्रीशांतला दूर केलं या कल्पनेनेच ती पेटून उठली. मंगेशला त्याच्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे असं मनाशीच ती पुटपुटली. श्रीशांतला तिचा आवेग, तिचा सुगंध सगळंच मोहून टाकत होते. ते म्हणतात ना, खरं प्रेम मेल्यानंतरही संपत नाही. असंच काहीसं त्यांच्याबरोबर झालं होतं. श्रीशांतची निघायची वेळ झाली. निरोप घेताना दोघांच्याही डोळ्यात पाणी तरळलं. मी रोज ह्याच गार्डनमध्ये संध्याकाळी 6 वाजता तुला भेटायला येईल, हे वचन देऊन तो निघून गेला. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. वेळ रात्री 10 वाजता. रंजनच्या खुनाची वार्ता मंगेश, रोशन आणि प्रशांतला कळाली. त्याच्या जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला. रोशन आणि प्रशांत एकाच ऑफिसमध्ये काम करत असत. त्या रात्री ऑफिसची मीटिंग संपवून दोघेही घरी निघाले. रोशन गाडी चालवत होता. रात्री 11:15च्या सुमारास त्यांना रस्त्यात राहुल लिफ्ट मागताना उभा दिसला. सहसा जास्त गाड्या त्या रोडवरून जात नसल्याने त्यांनी गाडी थांबवली. राहुल मागच्या सीटवर बसला. रोशन आणि प्रशांत त्याला कुठं जायचंय, कोण तुम्ही, असे बरेच प्रश्न करत होते. पण राहुल मात्र शांत होता. रोशनने समोरच्या आरशातून मागे बघितले. त्याला श्रीशांत दिसला. त्याच्या डोक्यातून रक्त निघत होतं. त्याचा माथा रक्ताने भरला होता आणि चेहऱ्यावर आसुरी भाव दिसत होते. हे सगळं पाहून रोशनचे डोळे पांढरे फटक पडले. त्याने लगेचच मागे वळून पाहिले. तेवढ्यातच त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. त्यांची गाडी झाडावर आदळली. प्रशांत आणि रोशनच्या डोक्याला जोरात फटका बसल्याने ते बेशुद्ध झाले. जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते त्याच परिसरात असलेल्या रेल्वे रुळावर झोपलेले होते. उठण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे हातपाय रुळाला बांधले होते. दोघेही सुटण्याचा आतोनात प्रयत्न करत होते पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. थोड्याच वेळात त्यांना जमिनीला हादरे बसतायत असं जाणवलं. ट्रेनच्या हॉर्नचा आवाज त्यांच्या कानावर पडू लागला. तशी त्यांच्या काळजाची धडधड वाढली.
जीवाच्या आकांताने जोरजोरात ओरडत होते. ट्रेन जवळ येत होती तशी त्यांची तडफड वाढू लागली. आपल्या मृत्यूला ते डोळ्यासमोर पाहत होते. कान बधीर होतील इतका कर्कश आवाज झाला. डोक्यावर जोरात फटका बसला. डोक्याची कवटी फुटून वेगळी झाली. ते दोघेही ट्रेनखाली चिरडले गेले. त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. रुळावर रक्ताचा सडा पडला. थोड्याच अंतरावर उभं राहून श्रीशांत सगळं पाहत होता. त्यांची तडफड पाहून त्याला आत्मिक सुख मिळालं होतं. दोन्ही हात बाजूला पसरवून आभाळाकडे बघून तो हसू लागला. वातावरण अजूनच भयावह वाटत होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता श्रीशांत मधूला भेटण्यासाठी गार्डनमध्ये पोहोचला. ही त्यांची शेवटची भेट होती. आज मन भरून त्याला तिला पाहायचे होते. हातात हात घालून जुन्या आठवणीत ते दोघेही हरवून गेले. इकडे रंजनचा खून, त्यामागोमाग प्रशांत आणि रोशनचा झालेला अपघात. या सर्व घटना एकामागे एक झाल्याने मंगेश हादरला होता. हे सर्व कोण करतंय याचा छडा लागत नव्हता. श्रीशांतने सांगितलेल्या प्लॅननुसार मधूने मंगेशला आपण 2 दिवसासाठी गोव्याला फिरायला जाऊयात असा हट्ट धरला. आपल्या मित्रांचे अशा प्रकारे खून झाल्याने मंगेशचं कशातच लक्ष लागत नव्हतं. पहिल्यांदाच मधूने त्याच्याकडे काहीतरी मागितलं होतं. त्यामुळे त्याला आनंदही झाला आणि तिला नाही म्हणणं त्याला जमलं नाही. म्हणून तो लगेचच तयार झाला. दुसऱ्या दिवशी दुपारी 12च्या सुमारास मुंबईहून ते निघाले. मंगेशला बऱ्याच दिवसातून आज प्रसन्न वाटत होतं. मधूबरोबर एकांतात वेळ घालू या विचाराने त्याच्या पोटात फुलपाखरं उडत होती. दुपारी हॉटेलमध्ये जेवण करून ते पुढे निघाले. रात्री 12च्या सुमारास ते कशेडी घाटात पोहोचले. मंगेशला खूप अस्वस्थ वाटत होतं. मधू शांत बसून होती. ती शांतता त्याला खात होती. थोड्याच वेळात ज्या ठिकाणी श्रीशांतचा खून केलेला त्याच ठिकाणी त्यांची गाडी मध्येच बंद पडली. त्याने गाडी सुरू करण्याचा खूप प्रयत्न केला, पण गाडी काही सुरू होत नव्हती. मधू सगळं बघत शांत बसली होती. तिच्याकडे त्याने पाहिलं तर तिची नजर त्याला अस्वस्थ करू लागली. तिची नजर चोरत तो गाडीतून खाली उतरला. त्या ठिकाणी अमानवीय शक्ती आपल्या बाजूला असल्याचा त्याला भास झाला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. एवढ्या रात्री कोणाची मदत मिळेल असं वाटतही नव्हतं. पुन्हा गाडी सुरू करून बघावी म्हणून तो मागे फिरला, पण गाडीचा दरवाजा ओपन होत नव्हता. त्याची हालत खूपच खराब झाली. त्याची अवस्था बघून मधू मनोमन हसत होती. तेवढ्यातच त्याच्या डोक्यावर मागून वार झाला. डोक्यात हातोडा मारल्यासारखं जाणवलं. दोन्ही हातात डोकं धरून त्याने मागे पाहिले. श्रीशांतने अकराळ विकराळ रूप धारण केलं होतं. त्याच्या डोळ्यात आग दिसत होती. त्याला पाहून मंगेशच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचं अंग थरथरू लागलं. मधू खाली उतरली. मंगेश समोर जाऊन उभी राहिली. मंगेश काही बोलणार तेवढ्यातच तिने त्याच्या कानाखाली लगावली. मंगेशला सर्व कळून चुकलं. मंगेश आता तिच्या पायावर पडून तिची माफी मागत होता. श्रीशांतने त्याला खेचत खेचत रस्त्याच्या बाजूला नेलं. मंगेश त्याची हात जोडून माफी मागत होता, पण आता थोडी त्याचा काही उपयोग होणार होता. आपण कसं श्रीशांतला मारलं हे सर्व मंगेशला आठवलं. त्याला त्याची चूक कळाली होती. जसं मंगेशने श्रीशांतला मारून घाटातून खाली फेकलं तसंच त्याने मंगेशला खाली फेकून दिलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मधूच्या डोळ्यात पाणी आलं. तिचे डोळे पुसत श्रीशांतने तिला जवळ घेतलं. श्रीशांतचा बदला पूर्ण झाला. त्याला 4 वर्षांनंतर मुक्ती मिळाली होती. मधूचा निरोप घेऊन तो निघून गेला. ती त्याच्या धुसर होणाऱ्या सावलीकडे पाहत राहिली. मधू आजही रोज संध्याकाळी गार्डनमध्ये श्रीशांतची वाट बघत बसते.